नमस्कार. मराठी एकीकरण समितीकडून आज मुद्दाम तुम्हाला भेटायला आलेलो आहे. काहीतरी विशेष असं तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराशी संबंधित असा हा विषय आहे. मला आठवतंय साधारणतः 14 ऑक्टोबर म्हणजे मला वाटतं धम्मचक्र प्रवर्तन दिवस असतो. त्या दिवशी आपले कॅबिनेट मंत्री डॉक्टर नितीन राऊत, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री समन्वयक डॉक्टर नितीन राऊत यांनी एक घोषणा केली होती की महाट्रान्सको म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन म्हणजे महाराष्ट्राची जी राज्य विद्युत पारेषण कंपनी जी आहे त्या कंपनीतर्फे साधारणतः 8,500 मुलांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत आणि ती बहुतेक तांत्रिक कर्मचारी वर्ग असणार म्हणजे आयटीआय केलेला वर्ग असणार किंवा त्याच्यामध्ये अभियंते असतील, इंजिनियर्स असतील. अशा लोकांकरता या सरकारने ही घोषणा केलेली आहे की 8,500 रिक्त जागा भरल्या जातील आणि महाराष्ट्रातील मुलांना, उमेदवारांना, विशेषतः आयटीआय आणि इंजिनियर्स असलेल्या मुलांना ह्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. याकरता मुद्दाम मी आज या सर्व मंत्र्यांना, सरकारला आणि विशेषतः कॅबिनेट मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचावा याच्याकरता मी मुद्दाम आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी संभाषण करू इच्छितो. 2017 या वर्षी देखील अशाच प्रकारे भरती झाली होती आणि माझ्याकडे त्यावेळच्या भरतीची ही यादी आहे. साधारणतः कसं असतं की महाराष्ट्र राज्याची जेव्हा एखादी कंपनी असते किंवा महाराष्ट्र राज्याचे लाभार्थी अशी एखादी कंपनी असते तेव्हा 2008च्या कायद्यानुसार कमीत कमी 85%, 80%, 85% स्थानिक मुलांना, व्यक्तींना, स्थानिक नागरिकांना, स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळावा असा नियम आहे, असा कायदा आहे. पण 2017 साली जी यादी प्रसिद्ध झाली, यांची भरती झाली, त्यांची नावं जरा विषयी तुम्हाला मी तुमच्या माहितीकरता सांगतो. राघवेंद्र कुमार, रमेश कुमार, मितेश गोयल, पड्डी राजू कृष्णा, उत्सव निरंजन, हुकम राठोर, रितेश गुप्ता. म्हणजे मी अगदी चाळून नावं सांगत नाही, मी अगदी यादी सकट अगदी एका सिरीजमध्ये नाव वाचतोय. आशिष सिंग, अभिजित उपासनी, सोम विश्वकर्मा, सेतू मिश्रा. तुम्हाला खरंच वाटतं का की ही स्थानिक लोक आहेत, हे स्थानिक कर्मचारी आहेत, स्थानिक अधिकारी आहेत, ही स्थानिक भरती झाली आहे असं खरोखर वाटतंय का आपल्याला? का हा अन्याय का होतो सातत्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांवरती, महाराष्ट्रातील मुलांवरती, महाराष्ट्रामधील जे उमेदवार आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरीची गरज आहे आणि शक्यतो शासकीय नोकरी उपलब्ध असताना यांच्यावरती अन्याय करून हे परप्रांतीय, आता जी नावं जी वाचली आहेत ना, ही काय योगायोग नाहीये, ही अगदी मी सलग यादी वाचलेली आहे. ही सर्व नावं सिंग, कुमार ही अशी नावं आहेत. हे काय खरोखर महाराष्ट्रातील स्थानिक लोक आहेत का? चुकून एखादा गावडे, सावंत, परब, राणे ही नावं ह्या यादीत दिसत नाहीयेत. या सरकारला माझं हे विचारणं आहे की हा गोंधळ काय आहे नक्की, ह्याच्या मागे म्हणजे तुमच्या हे लक्षात येत नाहीये का की हे असं का घडतंय? या सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे. यांची भरती कोणी केली, यांचे मुलाखती कोणी घेतल्या, यांचे अर्ज कोणी स्वीकारले, यांना स्थानिक कोणी समजलेलं आहे, स्थानिक म्हणून यांचं अर्ज स्वीकारण्यात आलेला जो अधिकारी आहे ना, त्या आधी अधिकारी चौकशी झाली पाहिजे. या भरती झालेल्या संपूर्ण या प्रक्रियेचं एक ऑडिट झालं पाहिजे, त्याचं परीक्षण झालं पाहिजे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की ही सर्व नावं आहेत ना, ही सर्व परप्रांतातली आहेत. मला वाटत नाही ह्याच्यापैकी कोणाला मराठी येत असेल, मला वाटत नाही ह्याच्यापैकी कोणी मराठीत शिक्षित असेल, मला वाटत नाही की ह्याच्यापैकी एकाच्याही 10वीच्या मॅट्रिकच्या परीक्षेला कुठेतरी मराठी विषय असेल. आणि अशी ही अमराठी लोक आपल्याकडे अभियंता किंवा तांत्रिक पदावरती नियुक्त झालेली आहेत आणि ते पण महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रमामध्ये. राज्य विद्युत पारेषण ही जी कंपनी आहे ना, ह्याच्यामध्ये ही यादी 85% अधिक यादी मला वाटतं ही परप्रांतीयांची आहे. म्हणजे हा नियम अगदी उलटा झालेला आहे. जिथे 85% किंवा 80% स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे
15% स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये. ही अंधाधुंदी, हा गैरकारभार, ही अनियमितता तुमच्या ह्या प्रक्रियेमध्ये का? आज सरकार बदललेलं आहे. डॉक्टर नितीन राऊत सारखे उच्च शिक्षित मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून आलेले आहेत. राज्याचे समन्वयक आहेत. गरज पडलं तर ते राज्यपालांना सल्ला देऊ शकतात. ही एका कॅबिनेट मंत्र्याची ताकद असते. त्यांनी कमीत कमी ह्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे मराठी मुलं नक्कीच अर्ज करत असतील, त्या स्पर्धेत नसतील कदाचित ते, किंवा ते कुठेतरी पैसे चालून, कुठेतरी खोटी सर्टिफिकेट्स, प्रमाणपत्र मिळवून नोकरीच्या मागे लागत नसतील. पण ही जी माणसं जी आता मी नावं घेतली, ही जी येतात आपल्याकडे, तर ह्यांची प्रमाणपत्र कोण तपासतं? यांना कोणी थांबवलं पाहिजे ना. नुसतं राज्यामध्ये बेरोजगारी म्हणून चालणार नाही ना. आज महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये, ऊर्जा क्षेत्रामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. सर्वात अधिक आपल्याकडे रोजगाराच्या जागा उपलब्ध आहेत आणि स्थानिक माणूस बेरोजगार आहे. हे जे व्यस्त प्रमाण आहे ना, हे कुठेतरी आपण बदललं पाहिजे. ह्याच्याकरता मराठी एकीकरण समितीकडून महाराष्ट्रातील सगळ्या उमेदवारांना, सगळ्या बेरोजगारांना माझी विनंती आहे की आपण आघाडीवरती या, अर्ज करा. ही चांगली संधी आहे नोकरी मिळवण्याकरता. आणि जर तुम्हाला कुठेतरी भीती वाटत असेल की तुमच्या नोकऱ्या कुठेतरी हिरावल्या जात आहेत, डावल्या जात आहेत तुम्हाला ह्याच्यातून, तर त्याच्याकरता मग आम्ही आमचा लढा चालूच ठेवलेला आहे. गेले 5 वर्ष आम्ही लढतोय ह्याच्याकरता. आज मी मंत्री महोदयांना ह्याच्याकरताच मुद्दाम या व्हिडिओच्या मार्फत आवाहन करतो की आता तरी ही भरती निष्पक्षपणे, पारदर्शीपणे आणि कुठेतरी स्थानिकांना रोजगार देण्याकरता तुम्ही राबवा. हे बाहेरचे लोंढे जे येत आहेत ना, परप्रांतीय लोंढे, हे कुठेतरी थांबवले पाहिजेत. आणि हे थांबवणं तुमच्या हातात आहे. आजही 1979चा स्थलांतरितांचा कायदा आपण लागू केलेला नाहीये. बाहेरून कोण येत आहे, कशा करता येत आहे, कुठे राहत आहे, काय काम करतंय, किती दिवसाकरता आलेलं आहे, पुन्हा कधी जाणार आहे, राज्याकरता त्यांचं काय, राज्याकरता काय काम करतायत, राज्याचा काय फायदा होणार त्यांच्यामुळे, हे कुठेही आपल्या सरकारकडे त्याची नोंद नाहीये. सत्ताधारी पक्षाचे नेतेच त्यांना आनंद होतोय ना, त्यांचा हेतू काही असेल, पण हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार हा फक्त निव्वळ पैशाने होत नाही. अधिकारी पैसे कमवतात, तो त्यांचा काम मार्ग आहे. पण राज्यकर्तेही भ्रष्टाचारी कसे होतात? सत्ता मिळवण्याकरता, मतं मिळवण्याकरता. कुठेतरी तुम्हीच यांना डोमिसाईल सर्टिफिकेट देताय ना. राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते कसं मिळतं ह्यांना? कुठेतरी एखादा MLA, एखादा MLC, आमदार कुठेतरी एखादं चारित्र्य पडताळणी पत्र लिहून देतो ना की बाबा मी ह्यांना ओळखतो, 15 वर्षापासून हा महाराष्ट्राचा नागरिक आहे. आणि त्या एका खोट्या प्रमाणपत्रावरती तहसीलदार त्यांना महाराष्ट्राचं राज्य अधिवास पत्र देतं आणि मग त्याचं डोमायसील तयार झालं की त्याला नोकरी मिळते. ही खूप मोठी साखळी आहे साहेब. आणि ही साखळी, याचं मूळ आहे आमदार देत असलेले पत्र. अधिवास प्रमाणपत्र हे त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसतो. असेल तर तो बोगस असेल आणि बोगस पुरावे दिले असतील तर त्याच्यावरती कारवाई नक्की होईल. पण जिथे तुमच्या MLAचं पत्र सोबत जोडलेलं असतं अधिवासाचं, तिकडे मग त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित करायची आम्हालाच जात वाटते. कारण तुम्ही सगळेच मराठी आहात, सगळे आमदार मराठी आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे हित जपणारे आहेत. पण तुमच्या नाकाखाली, तुमच्या सहीनी शिक्क्याने ही अशी पत्र पोचतायत आणि हे सगळे कुमार, सिंग, गुप्ता, शुक्ला ही नावं महाराष्ट्र राज्याचे 15 वर्षाचे अधिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन या आपल्या नोकऱ्या बळकावत आहेत. माझी तर मागणी आहे की याचं ऑडिट झालं पाहिजे. जेवढी डोमिसाईल सर्टिफिकेट आज बघा ना, आज तुम्हाला एखाद्या रिक्षाचं परवाना हवा असेल, टॅक्सीचा परवाना हवा असेल तर तुम्हाला 15 वर्ष या राज्यात राहण्याचा तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागतं. आज कुठल्या रिक्षाला थांबवा आणि त्याला अगदी प्रामाणिकपणे विचारा की बाबा तुला महाराष्ट्रामध्ये येऊन किती वर्ष झाली. म्हणजे मला असे एक सापडतात, ते म्हणतात मला 2.5 महिने झाले, 2 वर्ष झाली, 1 वर्ष झाले. त्यांच्याकडे बॅच आहे, चालकाचा परवाना आहे आणि त्यांच्याकडे रिक्षा चालवण्याचा बॅच आहे, बॅच. हे कसं शक्य होतं? ह्याच्या मुळाशी आहे सत्ताधारी किंवा सत्तेवरती बसलेले ज्यांच्याकडे अधिकार आहे प्रमाणपत्र, ओळख द्यायची, चारित्र्य पडताळणीची, सही करण्याची. या आमदारांना माझं वारंवार सांगणं आहे की साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरता निवडून आलेला आहात, लोकप्रतिनिधी आहात. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मुळाशी येऊ नका, जगवा. हा मराठी माणूसच तुम्हाला मतं देतो. त्याला फक्त आपल्या मतपेटीची किंमत कळत नाही, पण जेव्हा ती मतपेटीची किंमत त्याला कळेल ना, तेव्हा हात तुम्हाला उखडून फेकायला कमी करणार नाहीये. आत्ताच स्वतःला सावरा.
प्रयत्न करा. परप्रांतीय लोंढे त्यांना खोटे प्रमाणपत्र देऊन, त्यांना खोटे अधिवासपत्र देऊन, त्यांना या पदांवरती, मुख्य पदांवरती, ज्यांच्यावरती मराठी माणसाचा अधिकार आहे, अशा पदावरती त्यांना नियुक्त होऊ देऊ नका. मराठी माणसं, मराठी मुलं खूप रोजगार आहेत, त्यांना नोकरीची गरज आहे. आणि अशा मराठी मावळ्यांना, मराठी शिलेदारांना, आमच्या कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी उमेदवाराला नोकरी मिळाली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये पुरेसा रोजगार उपलब्ध आहे. फक्त तुमच्या नाकर्तेपणामुळे तो परप्रांतीयांच्या घशात चाललाय. तो फक्त स्वतःला आवरा. खूप मोठं काम करण्यापेक्षा फक्त स्वतःवरती ताबा ठेवा. केवळ काही मतांचं लालच किंवा फक्त सत्तेची लालच म्हणून नको तिथे पेन घासू नका, नको तिकडे आपली ओळख दाखवू नका, नको त्यांना प्रमाणपत्र देऊ नका. मराठी मुलांना नोकरी मिळेल, स्थानिक मुलांना नोकरी मिळेल, स्थानिकांना रोजगार मिळावा, हा अख्ख्या जगाचा नियम आहे, अख्ख्या जगाचा. त्याच्याकरता कुठल्या कायद्याची गरज नाहीये. भारताचं तर आहेच. भारतीय संघराज्य, भारतीय राज्यघटना सांगते की प्रत्येक ठिकाणी स्थानिक माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे. स्थानिक भाषा, स्थानिक परंपरा, स्थानिक संस्कृती टिकली पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्हाला फक्त मतांची फक्त बेरीज पडलेली आहे. तेवढंच फक्त गुणाकार भागाकार जमतो का? पूर्ण मंत्रिमंडळाने याचा विचार करावा, प्रत्येक आमदाराने याचा विचार करावा, प्रत्येक लोकप्रतिनिधीने, प्रत्येक नगरसेवकाने याचा विचार केला पाहिजे की आपली मराठी संस्कृती, मराठी जनता कशी जगेल, त्यांना रोजगार कसा मिळेल, याचा विचार करा. अधिक बोलत नाही मी. पुन्हा एकदा आवाहन करतो की ह्या ज्या 8,500 जागा आहेत, या पूर्णपणे मराठी स्थानिक लोकांनी भरल्या गेल्या पाहिजेत. स्थानिकता म्हणजे काय? फक्त 15 वर्षाचं फक्त अधिवास का? एखादं जातीचं प्रमाणपत्र मला हवं असेल ना, तर तुम्ही 1957च्या अगोदरचा रहिवासी दाखला मागता. म्हणजे त्याचे आजोबा पणजोबा इथे होते का, तर जातीचं प्रमाणपत्र मिळतं. मग ह्या नोकऱ्या देताना त्यांना प्राधान्य द्या ना. ज्यांचे पूर्वज 1957 पूर्वी इथे मुंबईत, महाराष्ट्रात, ठाण्यात, महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत होते, अशांना प्राधान्य द्यायला काय हरकत आहे? त्याची यादी तुमच्याकडे आहे. जाती प्रमाणपत्र देताना तुम्हाला ते मिळवता येते. तसंच आहे. जे इथले स्थानिक आहेत, मूळ रहिवासी आहेत, त्यांना प्राधान्य द्या. त्याने जागा भरल्या नाहीत, काही जागा उरल्या, तर मग 15 वर्ष अधिवासाची मग ती अट आहे, ती ठीक आहे, मान्य आहे मला. आणि त्यानंतरही कमीत कमी 10वी पर्यंत मराठी विषय घेऊन तो मुलगा, ती व्यक्ती, तो उमेदवार शिकलाय की नाही हे एकदा खात्री करून घ्या. त्याला मराठी बोलता येतं का बघा ना. ही जी यादी तुम्हाला दाखवताय ना, यांना आपण समोर उभं करूया, यांना आपण 4 प्रश्न मराठीत विचारूया, यांना उत्तर येतं का बघूया आपण. तिथेच कळेल खोटेपणा राज्यकर्त्यांचा. पुन्हा एकदा आवाहन की स्थानिकांना नोकरी मिळेल याच्याकरता प्रयत्न करा. 1979चा स्थलांतरित कायदा लागू करा आणि प्रत्येक स्थानिकाला इथे रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.